वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणात अटकेत असणारे हगवणे कुटुंबातील एकेकाचे एक कारनामे समोर येत आहेत। श्रीमंतीचा माज आणि राजकीय दबाव टाकत या कुटुंबानं अनेकांची फसवणूक केली आहे। हेच कारनामे याचा आता उलगडा होतोय। अशात वैष्णवीचा नवरा शशांक आणि सासू लता यांचे पाय आणखीन खोलात जाण्याची शक्यता आहे, कारण जेसीबी व्यवहार प्रकरणात त्यांनी रचलेला कट आता उघड झालाय। एकंदरीतच हे जेसीबी व्यवहाराचं प्रकरण काय आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। वैष्णवी हगवणे प्रकरण चर्चेत असतानाच 29 मे रोजी म्हाळुंगे पोलीस ठाण्यामध्ये लता हगवणे आणि शशांक हगवणे यांच्या विरोधात एक तक्रार दाखल होते। जेसीबी व्यवहारात 11,70,000ची फसवणूक केल्याप्रकरणी ही तक्रार होती। माहितीनुसार वैष्णवीची सासू लता हगवणे हिच्या नावावरती जेसीबी होता, जो राजगुरुनगर म्हणजेच खेड तालुक्यातील निघोजे येथे राहणाऱ्या प्रशांत येळवंडे यांनी 24 लाख रुपयांना विकत घेण्याचा व्यवहार 2022च्या मार्चमध्ये केला होता। व्यवहार ठरला तेव्हा प्रशांत येळवंडे यांनी त्यांना 5 लाख रुपये देऊन जेसीबी आपल्या ताब्यात घेतल्या। या जेसीबीवरती 19 लाखांचं इंडसइंड बँकेचं कर्ज होतं। या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी प्रशांत येळवंडे यांनी ठरल्याप्रमाणे दर महिना हगवणेंना 50,000 रुपये देण्याचं ठरवलं होतं। त्याचप्रमाणे हप्ते भरण्यासाठी एकूण रुपये 6,70,000 रुपये लता हगवण्यांच्या अकाउंटवरती येळवंडे यांनी जमा केले होते। मात्र हगवणे यांनी बँकेचे हप्ते भरलेच नाही आणि येळवंडे यांनी दिलेली रक्कम त्यांनी स्वतःसाठी वापरली। त्यामुळे सदर जेसीबी कर्ज देणारी इंडसइंड बँकेनं प्रशांत येळवंडे यांच्याकडून ऑगस्ट 2024 मध्ये हा जेसीबी आहे जो ताब्यात घेतला। यानंतर हगवणे यांनी हा जेसीबी बँकेकडून सोडवून घेतला, पण प्रशांत येळवंडे यांना तो पुन्हा दिलाच नाही। त्यामुळे प्रशांत येळवंडे हे त्यांची एकूण रक्कम म्हणजेच 11,70,000 रुपये परत मिळावे किंवा जेसीबी त्यांना परत द्यावा यासाठी हगवणे यांच्याकडे पाठपुरावा करत होते। हगवणे यांनी त्यांना दाद दिली नाही। तसेच प्रशांत येळवंडे यांनी या संबंधित एकदा चर्चा करण्यासाठी गेले होते, तेव्हा शशांक हगवणे यांनी त्यांच्या कमरेला लावलेल्या पिस्तूलवरती हात ठेवून तू मशीन 14 महिने वापरली, आता पैसे मागू नको, नाहीतर घरचे नीट राहणार नाहीत अशी धमकी देखील दिली होती। सतत पाठपुरावा करून देखील रक्कम आणि जेसीबी न मिळाल्यानं प्रशांत येळवंडे यांनी बाबत म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यामध्ये लता हगवणे आणि शशांक हगवणे यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली। या प्रकरणी शशांक आणि लता हगवणे यांना म्हाळुंगे पोलिसांनी येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलं होतं। हगवणेंच्या वकिलांनी या प्रकरणावरती सारवासारव देखील केली होती। जेसीबीचा व्यवहार खरेदी विक्रीचा नसून व्यवहार भाडेतत्वावरती असल्याचा दावा हगवणेच्या वकिलांनी केला होता। जेसीबी अथवा इतर मशिनरी भाडेतत्वावर दिलं जातं, त्याप्रमाणे हे जेसीबी भाड्याने दिलं होतं। उलट त्यांनीच म्हणजेच येळवंडेंनी अपुरे भाडं दिलं। जर त्यांनी जेसीबी खरेदी केला असेल तर करारनामा कुठं आहे, किमान फोटो तरी हवा होता। आता कोणीतरी कागदपत्र सादर करून हगवणे यांना फसवण्याचा प्रयत्न करतंय असा दावा त्यांच्या वकिलांनी केला होता। पण येळवंडेंच्या तक्रारीनंतर गुन्ह्याचा तपास सुरू झाला आणि हगवणे कुटुंबियांचा धक्कादायक कारनामा समोर आला। जेसीबीचे हप्ते भरले नाहीत म्हणून जो जेसीबी प्रशांत येळवंडे यांच्याकडून बँकेने जप्त केल्याचं दाखवलं होतं आणि नंतर तो हगवणेंनी सोडवला असं सांगितलं होतं, तसं काही घडलंच नव्हतं। प्रशांत येळवंडेकडून जेसीबी जप्त करण्यापासून ते स्वतःकडे ताब्यात घेण्यापर्यंत हगवणे माय लेकानं कट रचल्याचं आता पोलीस तपासामध्ये समोर आलंय। थकीत कर्ज असलेला जेसीबी आम्ही येळवंडे यांच्याकडून जप्त केलाच नाही असा खुलासा आधी इंडसइंड बँकेनं केला। इंडसइंड बँकेचे लीगल मॅनेजर यांनी गुन्ह्यातील जेसीबी ताब्यात घेण्याबाबत कोणत्याही रिकव्हरी एजन्सीला सूचना दिल्या नसल्याचं सांगितलं। तर आता प्रशांत येळवंडे याकडून जप्त केलेला जेसीबी गोडाऊनमध्ये पोहोचला नसल्याचंही समोर आलंय। जप्त केलेला जेसीबी ज्या गोडाऊनमध्ये ठेवला जातो त्या रणजित आणि भूषण खांडेभराड यांनीही हगवण्यांची पोलखोल केली आहे। येळवंडेंकडून जप्त करण्यात आलेला जेसीबी आमच्या गोडाऊनपर्यंत पोहोचलाच नाही अशी माहिती खांडेभराड यांनी पोलीस चौकशीत दिली। त्यामुळे येळवंडेकडून जेसीबी जप्त करणारे भामटे हे हगवण्यांचीच माणसं होती आणि हा कटाचा भाग होता या शंकेवरती आता जवळपास शिक्कामोर्तब झालाय। या चौकशीतून लता आणि शशांक या मायलेकाचे पाय आणखीन खोलात गेलेत। तक्रारदार प्रशांत येळवंडे यांच्या ताब्यातून बेकायदेशीरपणे जेसीबी मशीन काढून घेणाऱ्या योगेश राजेंद्र रासकर, गणेश पोतले आणि वैभव पिंगळे या तीनही आरोपींना म्हाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे। हे आरोपी तळेगाव ढमढेरे आणि मोहितेवाडी येथील रहिवासी असल्याचं समोर आले। या तीनही आरोपींनी या जेसीबी मशीन फिर्यादीचे चालकाकडून अनधिकृतपणे ताब्यात घेतले आणि आरोपी शशांक हगवणे याच्याकडे ताब्यात दिलं आणि त्यामुळेच लता हगवणे आणि शशांक हगवणे यांनी रचलेला कट आता समोर आलाय। आता या प्रकरणी आणखीन कोणत्या गोष्टी समोर येत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल।